मित्रमंडळ दाखल होत आहेत, जे नरकासुर या ठिकाणी दाखल होत आहेत, त्या मित्रमंडळाची आपली नामनोंदणी या ठिकाणी करायची आहे. नवीन नरकासुर जे दाखल होत आहेत त्यांनी आपली नामनोंदणी नरकासुरासाठी बरोबर व्यसन मृत्यूवरचा हा नरकासुर या स्पर्धेत दाखल होतोय. उपरगत तर या ठिकाणी असतील तर कृपया या ठिकाणी या उपरगत सुदर्शन मित्रमंडळ कळकवली, दीक्षाकार मित्रमंडळ जाणवली, स्वराज्य मित्रमंडळ जायकेवाडी, गांधीवाडी मित्रमंडळ कळकवली, मित्रमंडळ कळकवली, कळकवली, हनुमान मित्रमंडळ कळकवली, श्रीदेवी मित्रमंडळ आणि स्वराज्य मित्रमंडळ जायकेवाडी, गांधीवाडी मित्रमंडळ कळकवली, श्रीदेव रबरनाथ शिवराय मित्रमंडळ हलवलसाठी जोरदार टाळ्या. श्रीदेव रबरनाथ शिवराय मित्रमंडळ हलवल. झेंडा प्लीज फडकवू नका, झेंडा फडकवू नका. कृष्ण माझ्या घातासाठी आता घाट तू प्रयत्न केले, पण तुझे प्रश्न सारे व्यर्थ ठरले. 3 दिवस पूर्ण झाले, आता उजाडलेला 4था दिवस. पहिल्या दिवशी बैलगाड्यावरती बसून आला, दुसऱ्या दिवशी गरुडावरती विराजमान झाला, तिसऱ्या दिवशी पुष्पगृह आणलं आणि चौथ्या दिवशी या भौमासुराच्या घातासाठी सूर्यघाताची योजना करून त्याच्यावरती विराजमान झाला. पण तू माझं काही करू शकत नाही आणि तुझ्या घातासाठी हे आग्नेयास्त्र सोडतो. तू
देवा धर्म धर्म तू जाणतोयस, धर्म तिथे जय आणि कृष्ण तिथे विजय हा शेवटी ठरलेला आहे. पण देवा या मी बांधील आहे तो या भौमासुराचा, अर्थात तुझ्या दिव्य त्याच्यासमोर हे अग्निकस्त्र काही करू शकत नाही. म्हणून सावधान, देवाई तुझ्या हातावर येतोय, तुझ्या रथावर येतोय. हे कृष्ण, अग्नि अस्त्राला तू प्रतिकार केलाय, पण मला तुझा पाहायचंय तू कोणत्या रीतीने मला मारतोय. हे सुदर्शना, त्या नरकदुर्गाचा भेद कर, नरकदुर्गाचा भेद कर आणि भौमासुराचा घात कर. जय गोपाल कृष्ण, जय गोपाल कृष्ण, जय गोपाल कृष्ण. हे भौमासुर, आज अंतसमयी का असे ना, या कृष्णाचं नाव तुझ्या मुखाला तुझी असेल ती इच्छा पूर्ण होईल, असेल ती इच्छा पूर्ण होईल. हे देवा, चंद्र सूर्य दिवा करो, माझी एकच इच्छा आहे. देवा, या विश्वात या भौमासुराची ख्याती किती व्हावी एवढीच माझी इच्छा आहे. हे भौमासुर, या नरकाची तू रचना केली आणि त्यात तू लपून राहिला, आणि म्हणूनच यापुढे हे भौमासुर, आजचा दिवस आहे कृष्ण पक्ष चतुर्दशी. या दिवसाला सारेजण नरक चतुर्दशी, नरक चतुर्दशी, नरक चतुर्दशी म्हणून ओळखते. एवढंच नव्हे, तुझ्या आत्म्याला शांतीला बघा, अन्य का कटू फळाची मी निर्मिती करतोय, आणि या कटू फळाला सारेजण कारीट म्हणून ओळखतील, कारीट म्हणून ओळखतील, कारीट म्हणून ओळखतील. हे कारीट आपल्या घरासमोरील तुलसी वृंदावनासमोर आपल्या पायदडी तोडवतील. अशा करत असताना प्रत्येकाच्या मुखावटे गोविंद 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 हे शब्द बाहेर पडतील. त्याच वेळी तुझ्या आत्म्याला शांतीला भेट. देवा, यापुढे मला सर्व भौमासुर ज्ञानावर ओळखणार की काय? हे भौमासुर, आज स्वतःच्या प्राणरक्षणासाठी त्या नरकदुर्गाची तू रचना केली, म्हणूनच यापुढे सारेजण तुला नरकासुर 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 या नावाने ओळखतात. पण देवा, माझा घात केला त्यावेळी माझ्या रक्ताचे डाग तुझ्या देहावरती आहे, मग ते कसे काय घालविणार तू? हे भौमासुर, त्यासाठी 5 वनस्पती एकत्रित करून त्यात पंचमहाभूत समाविष्ट करून एक कृती बनवतोय. त्याला सारेजण सुगंधित उठण्याचं म्हणतील. त्यातच खाली उठून या उतरेने जो भक्त स्नान करील, त्याच वेळी माझ्या अंगावर असलेले रक्ताचे डाग धुवून जाते, आणि भक्तांच्या हातून कळत नकळत झालेली पापेही नष्ट होतील. देवा, माझ्या घातासाठी सोडलं हे वैष्णवस्त्र आकाश मागणार आहे, पण त्याचे देवा काय होणार? हे भौमासुर, जे अस्त्र सोडलं त्यालाही महत्व राहील. ते अस्त्र एका चांदणीच्या रूपात 9 लक्ष तारांगणात समाविष्ट झालं. त्याला कलिंगात कृष्ण विजयाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाईल. हा आकाशदीप जो कुणी आपल्या अंगणात लावेल त्याच्या सदनी वैष्णव लक्ष्मीची कृपा राहील, वैष्णव लक्ष्मीची कृपा राहील. असा जो कुणी करणार नाही त्याच्या देहात 72 कोटी रोग वास करतील, 72 कोटी रोग वास करतील. धन्य 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 झालो देवा, तू दिलेली शिगाईचा गाठोडा घेऊन हा भौमासुरूपी नरकासुर स्वर्गाची क्या बात क्या बात क्या बात, जोरदार गाया. एकच विनंती, कुणी अधर्म अत्याचार अहंकार करू नका. या देवाचा तुम्हाला सदैव आशीर्वाद आहे.
सुदर्श मित्रमंडळ कणकवलीच्या वतीनं तुला 500 रुपयाचं पारितोषिक मिळतंय. जोरदार टाळ्या भविष्या मुलीसाठी. अदूक मोडक यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं. अदूक मोडक सुदर्श मित्रमंडळ कणकवली यांच्या वतीनं देखील तुला हे पारितोषिक. समीर फर्मे सुदर्श मित्रमंडळ कणकवली यांच्या वतीनं हे पारितोषिक. परीक्षकांना माहिती ऐकायची प्लीज दोन थांबा. पेटवून आहे ना अजून.